नमस्कार. मी डॉक्टर अनिता नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भीमसेनी कापूर कोणत्या रोगांवर उपयुक्त आहे ते पाहूया. संस्कृतमध्ये कापराला कर्पूर असे म्हणतात. कापराचा वृक्ष 12 ते 15 मीटर उंच असतो. नेहमी हिरव्यागार पानांनी बहरलेला असतो. भीमसेनी कापराच्या वृक्षाची साल वरून खडबडीत व आतून गुळगुळीत असते. कापराची फुले हिरवी पिवळी मंजिरीयुक्त असतात. फळे वाटाण्याच्या आकाराची गुच्छांमधून असतात. भीमसेनी कापराच्या खोडावर छेद घेतात व त्यामधून जो स्राव निघून येतो त्यालाच कापूर म्हणतात. हा स्राव एकत्र करतात. एका कापराच्या झाडापासून 4 ते 5 किलो कापूर मिळतो. भीमसेनी कापूर हा खडीसाखरेच्या खड्यासारखा पांढरा व पारदर्शक असतो. भीमसेनी कापुरामध्ये हवा शुद्ध करण्याचा मुख्य गुण आहे, म्हणून संध्याकाळच्या वेळी कर्पूर आरती करतात. हा कापूर पितळेच्या छोट्या पात्रात ठेवून जाळावा व संपूर्ण घरात ही कर्पूर आरती फिरवावी. यामुळे घरातील जंतूंचा, कीटकांचा नाश होतो. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास भीमसेनी कापूर हुंगावा. यामुळे कफ, सर्दी, दमा, खोकला, चेस्ट इन्फेक्शन या रोगांमध्ये फायदा होतो. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्वचारोग नष्ट करण्यासाठी भीमसेनी कापूर खोबरेल तेलात घालून त्वचेवर लावावा. यामुळे इसप, खरूज, जुनाट जखम हे रोग बरे होतात. बेडसोर्स म्हणजे शय्यावरण होऊ नये म्हणूनही कापूर गाईच्या साजूक तुपात घालून त्या जागी लावावा. खोबरेल तेल 100 मिलीलिटर व भीमसेनी कापूर 25 ग्रॅम घेऊन कापूर खोबरेल तेलात घालून तेल बनवावे. हे तेल संधिवाताच्या वेदना व सूज कमी करते. तसेच आमवातामध्येही म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस यामध्येही ह्याचा फायदा होतो. डोकेदुखीचा त्रास होत असेल तर भीमसेनी कापूर गाईच्या साजूक तुपात घालून डोक्यावर चोळावा. यामुळे डोकेदुखी थांबते व शांत वाटते. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास होत असेल तर गाईच्या तुपात मिश्रित भीमसेनी कापूर बेंबीखाली चोळावा. यामुळे पोटदुखी थांबते. शरीरात मेदाच्या गाठी झाल्या असतील तर भीमसेनी कापूर 1 भाग व चौपट तिळाचे तेल असे मिश्रण करून गाठींवर रोज चोळावे. तसेच हे तेल चामखीळीवर रोज सकाळी व रात्री चोळून लावावे. यामुळे चामखीळ गळून पडते. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये भीमसेनी कापराचा उपयोग केला आहे. दंतरोग, नेत्ररोग, हृदयरोग यांवरही कापूर लाभदायक आहे, परंतु त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर फ्रेंड्स, आपले घर निर्मळ ठेवण्यासाठी रोज संध्याकाळी कर्पूर आरती करा. कारण भीमसेनी कापूर हा अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल म्हणजेच जंतुनाशक, कीटकनाशक आहे. यामुळे घरात माशा, डास यासुद्धा येत नाहीत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज शेअर इट. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.